नमस्कार श्रोते हो, मी सुरेश मसूरकर. काल रात्री गच्चीवर अंधारात बसलो होतो. शांत रात्र, थंड वारा आणि आभाळातून लुकलुकणारे ते तारे. मनात विचार आला, हे तारे अब्जावधी वर्षापासून तेथेच आहेत ना. आपल्या पृथ्वीवरची आपल्या माणसांची सुखदुःख त्यांना दिसत असतील का, की तेही आपल्याकडे बघून विचार करत असतील, ही माणसं किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी स्वतःला संपवून घेतात. आपण माणसं खरोखरच खूप विचित्र आहोत. जन्माला येतो, शिक्षण घेतो आणि तिथूनच सुरू होतो एक न संपणारी शर्यत. पण कधी कधी या शर्यतीत आपले पाय दमतात, गळतात आणि मग समाजात आपल्या अवतीभोवती आपल्याला काही चेहरे दिसतात. असे चेहरे ज्यांच्या डोळ्यात सुखाची आस आहे, पण नशिबाच्या पानात फक्त वाट पाहणं लिहिलंय. कोणाचं तरी वय उलटून चाललंय. घरात लग्नाची बोलणी होतात, पण जमत काहीच नाही. चार चौघात गेल्यावर लोक टोमणा मारून विचारतात, अजून काही ठरलं नाही का? आणि त्या एका प्रश्नाने त्या तरुणाचं किंवा तरुणीचं काळीज आतल्या आत ओरबाडलं जातं. कोठेतरी एक जोडपं साध्या पाळण्याच्या आवाजासाठी आसुसलेलं असतं. घरात खेळणी आणून ठेवलीत, पण ती खेळणी धूळ खात पडलीत. गल्लीतल्या लहान मुलाला जवळ घेताना त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि तो सुशिक्षित तरुण, ज्याने बापाच्या घामाचा पैसा आणि आईच्या डोळ्यातील स्वप्न उराशी बाळगून रात्र रात्र अभ्यास केला, आज हातात पदवीची मोठी फाईल आहे, पण खिशात नोकरीचं पत्र नाही. रात्री बापाच्या डोळ्याला डोळा मिळवताना त्याची फाटणारी छाती मी पाहिली. हे सगळं बघून मन विचारतं, हे सगळं त्या परमेश्वराला माहिती आहे ना, मग तो का असा खेळ मांडतोय? आणि जर सगळं त्याच्या हातात आहे, तर आपण रोज रात्री उशिरा तोंड खुपसून का रडायचं? आपण याचा विचार करत बसायचा का? आणि आजचे आयुष्य कसे जगायचे? श्रोते हो, आपण अनेकदा नशिबाला दोष देतो, ज्योतिषाकडे जातो, पत्री दाखवतो. पण ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे? ती केवळ ग्रहांची रचना नाही, तो निसर्गाचा आणि काळाचा एक अलिखित नियम आहे. एका जुन्या कथेत म्हटलंय, एकदा एक शेतकरी देवावर खूप रागावला. तो म्हणाला, देवा, तुला शेती काय कळते? कधी पाऊस पाडतोस, कधी कडक ऊन पाडतोस. यावेळेस हवामान माझ्या हातात दे, मग बघ मी कसं सोनं पिकवतो. देवाने तथास्तु म्हटलं. शेतकऱ्याने त्या हिशोबाने पिकाला उत्तम ऊन, मऊ हवा आणि वेळेवर पाणी दिलं. पीक एकदम छान हिरवंगार आलं. शेतकरी खुश झाला. पण जेव्हा पीक कापणीला आलं आणि त्याने गव्हाचं कणीस तोडलं, तेव्हा तो हादरून गेला. कारण कणसाच्या आत एकही दाणा नव्हता. तो रडला आणि देवाला विचारलं, असं का झालं? तेव्हा देव हसून म्हणाला, तू पिकाला सगळं दिलंस, सुख दिलंस, पण वादळाशी झुंजायला शिकवलंच नाहीस. जोपर्यंत कठीण वारा आणि वादळ पिकाला सोसावं लागत नाही, तोपर्यंत आत अन्नाचा दाणा तयार होत नाही. श्रोते हो, ज्योतिषशास्त्र आपल्याला हेच सांगतं. चालू असलेली वाईट वेळ किंवा अडथळे हे तुम्हाला संपविण्यासाठी नाही, तर तुमच्या आत धैर्याचा, सोशिकतेचा दाणा तयार करण्यासाठी आहेत. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. झाडाला पाणी रोज घातलं तरी फळ फक्त ऋतू आल्यावरच येतात. वेळ बदलणार आहे, कारण निसर्गाचा नियमच आहे. रात्र कितीही गडद असली तरी पहाट टाळता येत नाही. आता वळूयात मानसशास्त्राकडे आणि विचार करूया त्या माऊलीचा आणि बापाचा.
जे मुलांच्या काळजीपोटी स्वतःला रात्री अपरात्री मानसिक त्रासात झिजवून घेत आहेत. माझ्या मुलानं एवढं शिकून काय फायदा, त्याला नोकरीच नाही, माझ्या पोरीचं कसं होईल. मानसशास्त्र काय सांगतं माहिती आहे? तुमची ही चिंता म्हणजे एक काळी सावली आहे. तुम्ही जितके जास्त चिंतेत राहाल तितकी ती नकारात्मक सावली तुमच्या मुलावर पडेल. मूल आधीच अपयशाने खचलेले असतात. त्यात जेव्हा ते आईबापाच्या चेहऱ्यावरची निराशा आणि भीती पाहतात तेव्हा ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून जातात. ते स्वतःला गुन्हेगार समजायला लागतात. आजच्या पिढीला तुमच्या सल्ल्यापेक्षा, तुमच्या काळजीपेक्षा तुमच्या सोबतीची जास्त गरज आहे. त्यांना हे सांगायचं, बेटा, नोकरी नाही मिळाली तरी चालेल, लग्न उशिरा झालं तरी चालेल, पण तू आमच्यासाठी आमचं जग आहेस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मानसशास्त्रानुसार परिस्थितीचा स्वीकार करणे हीच मानसिक शांततेची पहिली पायरी आहे. आपण नेहमी पूर्णतेच्या मागे धावतो, पण आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी अपूर्ण राहतात आणि हे अपूर्ण राहणं म्हणजेच खरं आयुष्य आहे. एखाद्याचं लग्न झालं नाही म्हणजे तो अपूर्ण आहे असं नाही. एखाद्याला मूल झालं नाही म्हणजे त्याचं मातृत्व किंवा पितृत्व संपलं असं नाही. आजची पिढी खूप वेगळी आहे श्रोते हो. आपण त्यांना जितकं नाजूक समजतो तितकी ती नाही आहे. ती व्यक्त होते, कधीकधी चिडचिड करते, कारण त्यांच्यावर आजच्या स्पर्धात्मक युगाचं खूप मोठं ओझं आहे. पण आज नोकरी मिळत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वतःचा छोटा स्टार्टअप सुरू करून करोडोंची उलाढाल करणारी तरुण मुलं मी पाहिलीत. लग्न जमलं नाही म्हणून आयुष्य संपविण्यापेक्षा एकट्याने सन्मानाने जगून अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांना आईबाबांचं प्रेम देणारी माणसंही आज या पिढीत आहेत. त्यामुळे परमेश्वराने काय लिहिलंय याचा विचार करत बसण्यापेक्षा आज जे आपल्या हातात आहे ते सुंदर करूया ना. श्रोते हो, एका म्हाताऱ्या माळ्याची गोष्ट आठवते. तो दररोज अशा झाडांना पाणी घालत असे ज्यांना कधीच फुलं येत नव्हती. लोकांनी विचारलं, का वेळ वाया घालवतोस? तो हसून म्हणाला, मी त्यांना फुले यावीत म्हणून नाही, तर त्यांना जगण्याची जिद्द मिळावी म्हणून पाणी घालतोय. फुलं येणं न येणं ही निसर्गाची मर्जी, पण खत पाणी घालणं हे माझं कर्तव्य आहे. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. आजचे आयुष्य कसे जगायचे याचं उत्तर यातच आहे. नियंत्रण कशावर आहे ते पहा. जे तुमच्या हातात नाही त्याचा विचार सोडून द्या. जे तुमच्या हातात आहे, उदाहरणार्थ प्रयत्न करणे, स्वतःचे आरोग्य जपणे, त्यावर लक्ष केंद्रित करा. आयुष्य चौकटीत मोजू नका. 25शीत नोकरी, 28व्या वर्षी लग्न आणि 30व्या वर्षी मूल ही जुनी व्याख्या झाली. प्रत्येकाच्या आयुष्याची टाईमलाईन वेगळी असते. दुसऱ्याशी स्वतःची तुलना करून स्वतःचा मानसिक छळ करून घेऊ नका. कृतज्ञता बाळगा. जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे आज आपल्याकडे आहे, चांगले आरोग्य, सोबतीला असलेली आपली माणसं, त्यासाठी देवाचे आभार मानायला शिका. जाता जाता एवढंच म्हणेन, आयुष्य ही एक सुंदर नदी आहे. वाटेत खडक आले म्हणून नदी वाहणं थांबवत नाही. ती खडकाला वळसा घालून आपला रस्ता शोधतेच. तुम्हाला नोकरी मिळाली नसेल, कदाचित निसर्ग तुम्हाला नोकर नाही तर कुणाचा तरी मालक बनवण्यासाठी तयार करतोय. लग्न झालं नसेल, कदाचित योग्य माणूस अजून तुमच्या आयुष्यात यायचा असेल. संतती नसेल तर हे जग अथांग आहे. प्रेमाची भूक असलेल्या हजारो जीवांना तुमच्या मायेची गरज असेल. चिंता करणं सोडून द्या. आजची रात्र शांत झोपा. उद्याची सकाळ एक नवीन संधी, एक नवीन उमेद घेऊन येईल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती लाभो हीच प्रार्थना
मी तुमचाच मित्र सुरेश मसूरकर आज तुमचा निरोप घेतो. हा मनाचा संवाद तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि आजचा दिवस मनापासून जगा. धन्यवाद.